नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीचे मागील वर्षाचे महत्त्वाचे जी के प्रश्न पाहणार आहोत. सोबतच त्यांची सोपी आणि समजण्यासारखी उत्तरे देखील जाणून घेणार आहोत. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 1. भारताचे संविधान कोणत्या समितीने तयार केले? तर भारताचे संविधान हे मसुदा समितीने तयार केले होते मित्रांनो, व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने संविधान हे तयार केले होते. प्रश्न क्रमांक 2 बघूया. महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच ताडोबा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. 1857च्या उठावाला काय म्हणतात? 1857 मध्ये जे उठाव झाला होता मित्रांनो, त्याला पहिला स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. 1857चा उठाव हा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला मोठा संघर्ष होता. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली होती मित्रांनो, व त्याचे संस्थापक A.O. ह्यूम यांच्या पुढाकाराने काँग्रेसची स्थापना झाली होती. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक हे A.O. ह्यूम आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे मित्रांनो. तसेच पारंपरिकरित्या हॉकीला राष्ट्रीय खेळ मानले जाते, जरी अधिकृत घोषणा नाही. म्हणजे हॉकी याला भारताचा राष्ट्रीय खेळ सुद्धा मानले जाते, परंतु अजूनपर्यंत हॉकीला पूर्णपणे मान्यता भेटलेली नाही. प्रश्न क्रमांक 6 बघूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र हे गडचिरोली आहे मित्रांनो. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहेत, म्हणून महाराष्ट्रातील सर्वात जास्त किंवा मोठे जंगल क्षेत्र हे गडचिरोलीला मानले जाते. क्रमांक 7 बघूया. नर्मदा नदी कुठे उगम पावते? नर्मदा नदी ही अमरकंटक येथे उगम पावत असते, व मध्य प्रदेशातील अमरकंठ येथे नर्मदा नदीचा उगम होतो. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघूया. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती हे प्रतिभा पाटील होत्या मित्रांनो. त्या भारताच्या 12व्या राष्ट्रपती होत्या. प्रश्न क्रमांक 9. जालियावाला बाग हत्याकांड कधी झाले? जालियावाला बाग हत्याकांड हे 13 एप्रिल 1919 मध्ये झाले होते. ते जालियावाला बाग हत्याकांड अमृतसर येथे जनरल डायरने गोळीबार केल्याने 1919 मध्ये हा सर्वात मोठा हत्याकांड झालेला होता. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर हे सर्वात मोठे उंच शिखर आहे महाराष्ट्राचे, व कळसुबाई शिखर हे अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यानगर येथे आहे मित्रांनो. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मानले जाते. प्रश्न क्रमांक 11. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड विल्यम बेंटिंक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. ते ब्रिटिश भारताचे पहिले गव्हर्नर जनरल मानले जात होते. प्रश्न क्रमांक 12 बघूया. आरटीआय ऍक्ट कधी लागू झाला? आरटीआय ऍक्ट हे 2005 मध्ये लागू करण्यात आले होते मित्रांनो. माहितीचा अधिकार कायदा नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार देतो. आरटीआय ऍक्ट हे 2005 मध्ये लागू झालं होतं, व त्याचा उपयोग माहितीचा अधिकार कायदा नागरिकांना माहिती मिळण्याचा अधिकार देतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे कोयना धरण आहे. कोयना हे जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे कोयना धरण आहे. तसेच कोयना हे जलविद्युत निर्मितीसाठी
सर्वात जास्त प्रसिद्ध आहे किंवा कोयना धरणचा उपयोग हे जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो? प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हे गोरखपूर इथे आहे मित्रांनो. गोरखपूर रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म सर्वात लांब आहे. प्रश्न क्रमांक 15. पंचायत राज प्रणाली कोणत्या वर्षी सुरू झाली? पंचायत राज ही प्रणाली 1959 मध्ये सुरू करण्यात आली होती व सर्वप्रथम राजस्थानमध्ये प्रथम पंचायत राज हे प्रणाली लागू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 16 बघूया. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशामुळे तयार झाले? महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध लोणार सरोवर आहे मित्रांनो ते उल्कापातमुळे तयार झाले होते. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले एक खारट पाण्याचे सरोवर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे मित्रांनो. जे बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिले होते. प्रश्न क्रमांक 18 बघूया. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल या खेळाशी संबंधित आहेत. त्या भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहेत मित्रा. प्रश्न क्रमांक 19 बघूया. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? इस्रोचे मुख्यालय हे बेंगलुरू मध्ये आहे मित्रांनो. इस्रोचे मुख्यालय कर्नाटकातील बेंगलुरू येथे आहे. प्रश्न क्रमांक 20. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो व अतिमहत्वाचा आहे. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे वाळवंट हे थार वाळवंट आहे मित्रांनो. राजस्थानमध्ये पसरलेले थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तसेच तुमच्यासाठी एक प्रश्न सांगतो मित्रांनो, त्याचा आन्सर नक्की कमेंट मध्ये सांगायचे. बघूया तुमचा अभ्यास किती झालेला आहे. सर, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे हे याचा आन्सर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे. बघू अभ्यास झालेला आहे. जय जोहार.